मुख्यमंत्री सहायता निधी हा खूप वर्षापासून आपल्या राज्यात संचलित होत होता, पण त्याचा योग्य उपयोग वैद्यकीय क्षेत्राकरता केला पाहिजे ही संकल्पना 2014 पासून आपण सुरू केली आणि त्यातून लक्षात आलं की राज्यामध्ये अनेक योजना चालतात, पण या योजनांच्या पलीकडे जाऊनही अनेकांना मदत करावी लागते आणि ती जर मदत आपण केली नाही तर पैशाच्या अभावी अनेक अडचणींचा सामना सामान्य माणसाला करावा लागतो, अनेकांना जीव गमवावा लागतो आणि म्हणूनच आपण ही रचना या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीची मागच्या काळामध्ये केली। त्यानंतर 2022 साली आपण धर्मदाय रुग्णालयाची जी काही मदत आहे तिचं काम अतिशय विस्कळीत होतं, किंबहुना बरेचसे रुग्णालय असे होते की धर्मदायच्या नावाचे फायदे त्यांनी घेतले होते, पण जे काही आपले पेशंट्स आहेत त्यांना मदत करण्याकरता मात्र कुठेतरी कुचराई करत होते, मागे पुढे पाहत होते, टाळत होते आणि म्हणूनच मग आपण रामेश्वर भाऊंना ती जबाबदारी दिली आणि धर्मदाय आयुक्तांना आपण विनंती केली आणि त्यांनीही आपल्याला पूर्णपणे मदत केली आणि त्यातनं तेही काम आपलं चांगलं उभं राहिलं।